नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत अधिक मास आहे, ज्यालाच आपण मलमास, पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असे देखील म्हणत असतो. अशा विविध नावाने ओळखला जाणारा हा अधिक महिना आहे. तर हा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. अतिशय सुंदर असा हा महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो. तर याच महिन्याचं औचित्य साधून आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे. जितकी जास्त सेवा कराल तितकं फळही आपल्याला मिळणार आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर असावी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना मानलेला आहे. कारण हा महिना भगवान विष्णूंच्या अंमलाखाली येतो आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते. आणि त्यातीलच सोप्यात सोपी आपल्या आर्थिक अडचणी कमी करणारी सेवा म्हणजे सत्यनारायण. तर सत्यनारायण पूजा, तर ही सेवा आपल्याला करायची आहे. तर ती कशी करावी, त्यातच तुम्ही जर गावाला गेला तर ती कशी करावी, संकल्प कसा करावा, तर या बद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, संपूर्ण महिनाभर ही सेवा करायची का, या सेवेचे फायदे काय. तर बघा, ही सेवा संपूर्ण 30 दिवसांची आहे आणि संकल्पयुक्त देखील तुम्ही करू शकता. यामध्ये संतान प्राप्ती, आर्थिक अडचणी कमी व्हाव्या, अडकलेले पैसे मिळावे, लग्न जुळावे, या असंख्य अडचणी आपल्या आयुष्यात असतात. त्यातून मार्ग मिळावा यासाठी आपल्याला सेवा या करायच्या आहेत. आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही. आणि त्यामुळेच आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी भगवान विष्णूंची आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची असते. कारण हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा जर केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतील. त्यासोबतच अशीच एक सेवा आपल्याला करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. तर या महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण ही सेवा करायची आहे. तर संकल्प करायचा असतो, तुमची अडचण सांगायची आहे की मी या या अडचणीसाठी, या कार्यासाठी मी ही सेवा करत आहे. तुम्ही 5, 7, 9, 11, 21, 51 अशा विषम संख्येमध्ये संपूर्ण अधिक मासामध्ये जेवढ्या वेळा जमेल तितक्या वेळा तुम्ही सत्यनारायण करू शकता. आणि संकल्प करताना देखील तुम्ही तसंच म्हणायचं आहे. तर आपल्या उजव्या हातावर 1 चमच पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकायचं आहे. तुमचं नाव बोलायचं आहे, गोत्र बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की या महिन्यामध्ये जेवढे मला जमेल, जेवढे सत्यनारायण करता येतील तेवढे मी करेल, अशी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच जर गावी जाणार असाल तर तुम्ही गावी जाऊन आल्यानंतरही सत्यनारायण म्हणजे ही सेवा करू शकता. आणि यामुळे संकल्प करताना आपल्याला यथाकालीन हा शब्द वापरायचा आहे. त्यानंतर ही मांडणी कशी करायची आहे, तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही मांडणी करू शकता. तर ज्या ठिकाणी तुम्हाला सत्यनारायणची पूजा करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्यावर एक व्हाईट कपडा ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला सत्यनारायणाचा जो फोटो असतो तर तो फोटो ठेवायचा आहे. त्याच्या बाजूनी माता लक्ष्मी, भगवान लक्ष्मीचा देखील फोटो तुम्ही ठेवायचा आहे. आणि सत्यनारायणाच्या फोटोसमोर आपल्याला एक कलश मांडायचा आहे. गव्हाची रास काढून त्यावरती एक तांब्या ठेवायचा आहे आणि त्यावर एक प्लेट ठेवून त्यामध्ये तांदूळ टाकून त्यावरती आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यासमोरच आपल्याला गणपती बाप्पा, आपली कुलदेवता आणि वरुण देवता यांची देखील आपल्याला स्थापना करायची आहे विड्याच्या पानावरती. अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. आणि रोज नैवेद्य देखील आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. त्यासोबतच बाळकृष्णांना रोज शिराचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर तो सर्वांनी खायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तशीच ठेवावी का, तर बघा, तुम्ही जर संपूर्ण महिनाभर सत्यनारायण करणार असाल किंवा महिनाभरामध्ये तुम्हाला जितके सत्यनारायण करायचे असतील तरीही तुम्ही जी पूजा आहे तर ती तुम्ही तशीच ठेवू शकता. आणि बाळकृष्णाची मूर्ती तशीच ठेवावी का तर नाही, तर बघा, तुम्ही ज्या दिवशी सत्यनारायण करणार असाल, पूजा वगैरे झाल्यानंतर, वाचन झाल्यानंतर दिवसभर आपल्याला तशीच ठेवायची आहे. संध्याकाळी उत्तरपूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा कराल तर तेव्हा बाळकृष्णाची मूर्ती ही काढून घ्या, अभिषेक करा, देवपूजा करा आणि त्यानंतर परत तुम्ही ठेवून देऊ शकता. रोज या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यासोबतच वरुण देवता, कुलदेवता आणि गणपती बाप्पा यांची देखील रोज आपल्याला पूजा करायची आहे. फक्त पोथी वाचायची नाही. तसेच मांडणी केली आणि दुसऱ्या दिवशी गावाला जायचं आहे तर 8 दिवस जर तुम्ही जाणार असाल तर जाण्याआधी सकाळी पूजा उचलून घ्यायची आहे
आणि त्यानंतर 8 दिवसांनी आल्यानंतर परत ती तुम्ही जेव्हा पूजा कराल, जेव्हा सत्यनारायण ज्या दिवशी कराल तर त्या दिवशी परत पूजा ही मांडायची आहे. 8 दिवसांसाठी ती तशीच ठेवू नका. खूप साधे आणि सोपे नियम आहे. रोज करणार तर उचलू नका. फक्त फुलं, पानं आणि जे काही पाणी जर खराब झालं असेल तर ते तुम्ही निर्माल्यात टाकू शकता आणि ते नवीन घेऊ शकता. आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी खूप प्रभावी सेवा आहे. जितके होतील तितके तुम्ही सत्यनारायण या महिन्यामध्ये करू शकता. तर अतिशय प्रभावी असा हा महिना आहे. तर आवर्जून तुम्ही या महिन्यामध्ये सत्यनारायण करा. भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या आहेत.